आता आपण बघूयात विविध शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी विविध कार्यक्रमांसाठी नागपूर दौऱ्यावर। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या स्वस्ती निवास भूमिपूजन कार्यक्रमाला शहा उपस्थित राहणार। नागपुरात दादा गटाकडून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन, मेळाव्याची जोरदार तयारी। बदलापूरसाठी 260 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर। पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी बोलवलेल्या बैठकीत निर्णय। 74 किलोमीटर लांबीची पाईपलाईन आणि 14 जलकुंभ उभारले जाणार। कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात इलेक्ट्रिक पोल घरावर पडल्यामुळे घराचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याचे आदेश असताना सुद्धा महावितरणचं दुर्लक्ष। जळगावच्या चाळीसगाव रेल्वे स्थानकावर जीव धोक्यात घालून प्रवाशांचा रेल्वे ट्रॅक क्रॉसिंग, काही सेकंद वाचवण्यासाठी प्रवाशांकडून जीवाचा खेळ। ठाणे शहरात 3 कोरोना रुग्णांची नोंद। ठाणे पालिकेसह आरोग्य यंत्रणा सतर्क, तर आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यातील इंदापूर बसस्थानकात 2 गटात तुफान राडा, 11 जणांविरोधात गुन्हा दाखल। बसस्थानक परिसरात गोंधळ, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। बोरिवली स्टेशनच्या समोर स्ट्रीट लॅम्पला आग, आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 24 मे पासून दुर्गा वाहिनीचा शौर्य प्रशिक्षण वर्ग, 12 जिल्ह्यातील 350 युवतींचा सहभाग। आता आपण बघूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंवर मोठी जबाबदारी, 6 जिल्ह्याच्या समन्वयकपदी आणि प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडकेंवर जबाबदारी। जळगावमधील चाळीसगाव बाजार समितीची 344 कोटींची विक्रमी उलाढाल। उत्तर महाराष्ट्रातील चाळीसगाव बाजार समिती भुसार मालासाठी प्रसिद्ध। तुळजाभवानी मंदिरातील संवर्धनाच्या कामाला वेग, पाऊस सुरू असताना देखील मंदिर संवर्धनाचं काम सुरूच। ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्तव्य बजावलेल्या माढ्यातील भारतीय सैनिकांचा सन्मान। महातपूर गावात येतात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सन्मान। बीडमध्ये एकत्र होणारे 2 बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश, मानव तस्कर विरोध युनिटची कामगिरी। महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गाड्या चोरणारा अट्टल गुन्हेगाराला अटक, गुन्हेगाराकडून 4,05,000 रुपयांच्या 7 गाड्या जप्त। शहापूर पोलिसांची कारवाई।